माझं 8वी नंतरचं शिक्षण पुरंदर तालुक्यातल्या आंबळे नावाच्या गावी झालं. स्वर्गीय सुरेश गणपतराव कोंडे ह्या सद्गृहस्थानं म्हणजे 7वी नंतर माझी शाळा सुटणार होती कायमचीच, पण ते शिक्षणाचं व्रत अधुरं राहू नये म्हणून ह्या माणसानं मला शिकवायचं ठरवलं आणि गावातून आंबळ्याला नेलं आणि खऱ्या अर्थानं मला कर्मवीरांना भेटले. मी तिथं काम करून शिकू लागलो, घरातली पडेल ती कामं करू लागलो. सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं, वर्गातले मित्र मैत्रिणी शिक्षक सगळ्यांनी सांभाळून घेतलं. कारण वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा यात सगळ्या गोष्टीत मी अव्वल असायचो, पहिला असायचो. पण ह्याच्या जोडीला कष्ट मात्र 5वीला पुजले होते, जे आईकडे असले तरी करावेच लागत होते आणि इकडे शिकायला आलो आंबळ्याला तरी ते करावेच लागत होते. शेवटी माझी बोटं ही दगडाखाली होती आणि ती दगडाखालची बोटं काढून घेण्याचा संघर्ष म्हणजे शिक्षण आणि काम चालू होतं. कारण ही दगडाखालची जी बोटं आणि गरिबीच्या अरिष्टात सापडलेलं आपलं चाक, गरिबीच्या चिखलात रुतलेलं आपलं चाक जर बाहेर काढायचं असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेण्यासाठी कष्ट केले पाहिजे. याला मी काही कचरत नव्हतो. कारण आईनं प्रचंड मोठा विरह सहन करून गावापासून 200 किलोमीटर मला पाठवलं होतं. त्याला मी कधी लाजलो नाही कष्टाला. कारण आई म्हणायची, बाळा जास्त टेन्शन आलं, कुणी काय बोललं उलटं पालटं बोललं की लय काम करायचं, मग सगळी इसरी पडा दे बघ. मी ते करत आलो. आमची 10वीची वार्षिक परीक्षा जेजुरीला होती. जेजुरी सेंटर होतं आंबळेहून आम्ही सगळे जेजुरीला गेलो आणि ज्यावेळेस पहिला पेपर होता त्यावेळेस मी पेपर भरभर लिहित होतो, पण वेळेचा अंदाज यावा म्हणून माझ्या हातात काही घड्याळ नव्हतं. म्हणून मी सारखं माझ्या स्वतःच्या मांडीवर पाहायचो. त्यावेळेस तिथला सुपरवायझरला वाटायचं मी काही कॉपी करतोय काय खाली बघतो काय. प्रत्येक पेपरचा सुपरवायझर माझ्या जवळ यायचा आणि मी कॉपी केली का काय माझ्या मांडीवर पाहायचा. पण मी कॉपी विपी तसलं काही करत नव्हतं, कधी केली पण नाही. माझ्या मांडीवर घड्याळ जे होतं ते लेडीज घड्याळ होतं आणि ते लेडीज घड्याळ माझ्या वर्गातल्याच मानलेल्या बहिणीनं म्हणजे सुजाता शितोळे हिने मला दिलेलं होतं. आणि परीक्षेच्या आधी तिने ते घड्याळ मला दिलं आणि ती म्हणली, देवा हे तुला ठेव, तू दुसऱ्याची तर तुकडं मोडतोय, दुसऱ्याची तर कशी तरी कामं करून शिक्षण घेतोय, माझ्यापेक्षा घड्याळाची गरज तुला जास्ती. मी काय पास झाले नापास झाले मला काही फरक पडत नाही, माझं 10वीतून निघाले का लग्न होणार आहे. त्यामुळं तू काय कर, हे घड्याळ घे आणि चांगले पेपर लिहे, तुला शुभेच्छा आहेत. ह्या तिच्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेमाने मी भारावून गेलो. पण शेवटी बालसुलभ भावना आहेत किंवा स्त्री पुरुषातलं जे काही लज्जा असते किंवा काय, त्याच्यामुळं ते लेडीज घड्याळ मी हातात कधी घातलं नाही किंवा बेंचवरही ठेवलं नाही की पोरं फिदी हसतील आपल्याला. म्हणून मी ते घड्याळ माझ्या मांडीवर ठेवायचो, टाइम पाहायचो आणि ते टाइम मॅनेजमेंट करून पेपर लिहायचो. तर सगळ्या सुपरवायझरांनी मला हटकलं. पेपर सगळे झाले, चांगले मार्क पडले, मी पास झालो. पण जरी पास झालो ना तरी त्या पास होण्या 10वीच्या पास होण्याची जी गोष्ट आहे ती मला सतत आठवत राहते. आणि सुजाताने जे दिलेलं मला घड्याळ होतं परीक्षेच्या काळातलं, त्याची टिकटिक आठवणींच्या रूपात सदैव माझ्या डोक्यात राहते, हृदयात राहते. कारण अशी माणसं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटतातच अशी नाही, पण भेटलेली अशी काळजात घर केलेली माणसं कधीच विसरता येत नाही. मी म्हणतो त्यांना विसरूही नाही. कारण त्याच्यानंतर तर ती म्हटली हे घड्याळ तुलाच राहू दे. तिला एवढं कळत नव्हतं, मलाही जास्त मलाही फार कळत होतं असं नाही. पण म्हणलं नको, हे लेडीज घड्याळ आहे, तुला राहू दे, तुझी आई तुला विचारेल. तिने तिचं घड्याळ नेलं, ते घड्याळ तिच्याजवळ गेलं. मी माझ्या पुढच्या प्रवासाला गेलो, पुढं शिक्षण घेण्यासाठी गेलो. खूप शिकलो. पण त्या घड्याळाची टिकटिक अजून सदैव स्मरणात राहते. तिच्या प्रेमाची, तिच्या मायेची, तिच्या आपुलकीची टिकटिक सदैव स्मरणात माझ्या कायम चालू राहते. आणि एकच लक्षात येतं की माणसाची वेळ येते आणि जाते, फक्त माणसानं संघर्षावर ठाम राहिलं पाहिजे. धन्यवाद.